राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक ही अक्षय कर्डिले यांच्यासाठी वाटते तितकी सोपी आहे का, याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली. भारतीय जनता पक्षाने कोणताही मोठी चर्चा न करता अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर केली. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे हे निवडणुकीसाठी तयारी करत होते. मात्र त्यांना काही दिवसांपूर्वी कोणताही पक्षाचा फोटो किंवा चिन्ह न लावता प्रचार सुरू केला होता आणि अचानक राजकारणात मोठा ट्विस्ट आला. राज्याचे मंत्री विखे पाटील आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर तनपुरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी मिळाली. आता खरी लढत ही अक्षय कर्डिले विरुद्ध गोविंद मोकाटे अशी होणार आहे. पण या निवडणुकीतील सर्वात मोठा फॅक्टर ठरणार आहे तो प्राजक्त तनपुरे यांचा निर्णय. या मतदारसंघात कर्डिले, तनपुरे आणि जगताप कुटुंबांचा मोठा प्रभाव आहे. तसेच शिवाजीराव कर्डिले व गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून तयार झालेला ओबीसी समाज तो कर्डिले यांच्या मागे उभा राहण्याची शक्यता आहे. अक्षय कर्डिले यांना संग्राम जगताप यांचा पाठिंबा आहे, तर सुजय विखे पाटील यासारखे नेतेही पक्षाच्या आदेशामुळे त्यांच्या बाजूने उभे राहतील. मात्र सगळे समीकरण एका गोष्टीवर अवलंबून आहे, ते म्हणजे तनपुरे कोणाला साथ देणार. जर तनपुरे यांनी भाजपाला साथ दिली तर अक्षय कर्डिले यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातो. पण जर त्यांनी आपल्या पक्षाला साथ दिली तर ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की जर कर्डिले विजय झाले तर तनपुरे यांचं पुनर्वसन भाजपमध्ये होऊ शकतं. आता येणाऱ्या काळात मतदार काय निर्णय घेतो आणि कोण बाजी मारतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. ही निवडणूक वाटती तितकी सोपी नाही. ही आहे प्रतिष्ठेची आणि समीकरणाची खरी लढत.